घटनेने नवीन राजकीय दिशा मिळेल असं म्हणता येईल का? नाही, असं आहे, याचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध नाही आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा चंद्रपूरशी संबंध नसतो. चंद्रपूरच्या जनतेचे हित लक्षात घेऊन दोघांनाही बहुमत नव्हतं. जो प्रयत्न करेल त्याचा महापौर हा विषय होता. काँग्रेसलाही काहीही 34 काही नगरसेवक त्यांच्या आधी नव्हते. त्यांनाही इतरांची म्हणजे त्यांच्यासोबत नसलेल्यांची मदत घ्यावी लागत होती. त्यांचे स्पष्ट 30च आले होते. बाकी जी काही मदत घ्यावी लागत होती दोघांना समान संधी होती. आमच्याकडे 24 होते, त्यांच्याकडे 30 होते. आमच्या दोघांनाही स्पष्ट बहुमत नव्हतं. आता संधीचं सोनं जो करेल त्याला संधी साथ देईल. आम्हाला संधीनी साथ दिली आणि विशेष करून मी संदीप गिरे, नंदू दागरकरजी, श्री आमचे प्रशांत दानवजी, इतर सर्वांचं आणि विशेष करून श्री राहुल पुगलिया यांनी सुद्धा आम्हाला मदत केली. ते जरी काँग्रेस पक्षाचे असले त्यांनी सुद्धा पहिली मीटिंग त्यांच्याच घरी घडवून आणली होती आणि त्यातून सुद्धा एक चांगलं वातावरण हे आमच्या महानगरात तयार झालं. आणि त्यांनी सुद्धा अपेक्षा एवढी व्यक्त केली की आमचं कुटुंब हे इतक्या वर्ष जरी काँग्रेसचं असलं तरी जो विकास आम्हाला चंद्रपूरमध्ये हवा आहे तो तुम्हीच करू शकाल हा विश्वास आम्हाला आहे. म्हणून आमचं हृदय काँग्रेसचं आहे. पण या महापौराच्या संदर्भातली मदत मात्र आम्ही तुम्हाला चंद्रपूरमध्ये तुमचे काल फ्लेक्स झळकले, चाणक्य, किंग मेकर, या सगळ्या याच्या मागे तुम्ही होते हे माहिती आहे नाही, का? प्रश्न चाणक्य किंवा किंग मेकर हा विषय नाही. कार्यकर्त्यांना आनंद होतो कारण कार्यकर्त्यांना हारी हुई बाजी जो जीतता है असं त्यांना वाटतं आणि म्हणून मग ते प्रेमाने लावतात. आणि तुम्हालाही माहित आहे की चंद्रपूर शहरामध्ये आता भाजपमध्ये सुद्धा 2 गट आहे आणि त्या गटामुळे अशा प्रसंगी आमच्या सोबतचे जे कार्यकर्ते असतात त्यांना हे वाटणं स्वाभाविक आहे. त्यांना पहिल्यांदा जेव्हा गटनेता आपल्या गटाचा जागा नाही तेव्हा त्यांना थोडंसं दुःख झालं. पण महापौर जागानं आनंद उतू जाणार आहे हे तर स्वाभाविक आहे. जोरगेवारांनी काल क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला परंतु सूत्र जे आहे ते तुम्ही हलवत होते. नाही, ठीक आहे, त्याचा काय नाही. ऍग्रीमेंट कोणासोबत जागा, करार कोणासोबत जागा, स्टॅम्प पेपरवर करार आहे असं कोणीही काही ऍग्रीमेंट घेत का? ऍग्रीमेंट कोणी केलं हे माहीत असताना असं श्रेय घेण्याचा हास्यास्पद प्रयत्न कोणी केल्याने त्याचा फायदा होतो. भाऊ एक मिनिट भाऊ, एक प्रश्न असा आहे, किशोर जोरगेवार यांनी ज्या पद्धतीनं बेशिस्त वर्तन केलं, तक्रार तुम्ही करणार आहे का? तुमची मागणी काय? त्यांच्यावर कोणती कारवाई किशोर जोरगेवारांवर करण्यात यावी या सगळ्या घटनेमध्ये? नाही, असं आहे की पक्षाच्या चौकशी अंती निर्णय योग्य क्षणी घेत असतो. त्यांनी पहिला निर्णय केला की त्यांच्या गटाचा असणारा जो महानगराचा अध्यक्ष होता त्याला पदच्युत केलं. मला व्यक्तिगत रीतीने वाटते पक्ष प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असतं आणि कधी काय करायचं हे पक्ष ठरवत असतो. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा. हे पार्टीला मला माहिती आहे कारण मी प्रदेश अध्यक्ष राहिलो आहे. योग्य क्षणी पक्ष म्हणून बेशिस्त अनुशासनहीनता वागणाऱ्या कार्यकर्त्यांवर आणि कितीही मोठा नेता असला तरी त्याच्यावर कारवाई ही निश्चित होते. आता ती 1 महिन्यानी व्हायची की 1 वर्षांनी व्हायची योग्य क्षणी ठरते. संजय राऊत असे म्हणाले की काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी होती त्यामुळे आमच्या स्थानिक नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय. ही चांगली गोष्ट आहे ना. मी काँग्रेसलाही धन्यवाद देतो की त्यांनी अशा पद्धतीने गटबाजी केली, एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले आणि त्यांचं लक्ष हे स्वतःच्या गटबाजीपेक्षा ते नेहमी आमच्या गटबाजीकडे लक्ष देऊन होते. त्यांच्या घरात कधी आग लागली हे लक्षातच आली नाही आणि आमच्या घरात अगरबत्ती पेटत होती त्यांना वाटली आग लागली, आग लागली, आग लागली आणि त्यांचं घर पेटून बसत. राज्यात उभाटाची कट्टी असताना चंद्रपुरात मात्र घट्टी पाहायला मिळाली. काय चंद्रपुरात दीर्घकाळ चालणार आहे का? अहो, कुठं कट्टी आहे? शेवटी तेही आमचे 25 वर्ष सत्तेत मित्र होते. त्यांनी 2019 मध्ये अशी वर्तणूक केली नसती आणि काँग्रेसमध्ये गेले नसते. आमची मैत्री 25 वर्ष होती ना. माझ्या माहितीप्रमाणे ही देशातली दीर्घकालीन मैत्री आहे. पण ठीक आहे, आमची मैत्री तुटू नये या दृष्टीने आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी आमची जी काही वैचारिक बांधिलकी होती ती आजही आम्ही एकनाथ शिंदेजींच्या रूपाने आमची आजही कायम आहे. त्यामुळे आमची कट्टी आहे गट्टी आहे हा विषय नसून शेवटी स्थानिक स्तरावर काही निर्णय होत असतात. शहराच्या विकासाची जबाबदारी सर्वच पक्षांवर आहे. आमच्या कट्टीचा परिणाम हा शहराच्या विकासावर होणं हे कोण्याही पक्षाला आवडणार नाही आहे. जे चांगले पक्ष आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ
सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.